परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत महानगरपालिकेच्या तोंडावरती काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खरं तर याविषयी बातचीत करण्यासाठी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे आपल्यासोबत आहे। भाऊ, शिवसैनिक नाराज आहेत तुमच्यावर, काहींचं म्हणणं आहे की निष्ठावंत शिवसैनिक आहोत, आम्हाला डावलण्यात येतो तुमच्याकडून, काय नाही, या ठिकाणी कोणीही नाराजीचं नाट्य समोर आणू नये। कारण मी आता तुमच्या माध्यमातून मी जे काही ऐकलं ते मला वाटत नाही की त्यांच्यापर्यंत सत्यता काही गोष्टीची गेलेली असेल। आता या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारी ही निश्चित कोणालाच केलेली नाही आहे। त्यासोबतच युतीची एकही बैठक या ठिकाणी झालेली नाही आणि त्यासोबतच शिवसेनेकडून ज्या कोणाला उमेदवारी मागायची, कोणत्या कोणत्या प्रभागातून उमेदवारी घ्यायची, त्याचे फक्त अर्ज या ठिकाणी त्यांना देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच उद्याच्या 18 तारखेला ज्यांनी कोणी मागणी केलेली ते अर्ज या ठिकाणी आपल्याला मागून घ्यायचे। आपल्या शिवसेनेचे उपनेते आणि परभणीचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब हे 20 तारखेला या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यासमोर जेवढ्यांनी उमेदवारी मागितलेली आहे तेवढ्यांच्या मुलाखती ह्या होणार आहेत। राजू कापसे पाटील आहेत लोकसभा प्रमुख, त्यांच्या घरी काल काही शिवसैनिकांनी बैठक केली। त्यांचं म्हणणं आहे की निष्ठावंतांना डावलण्यात येतोय आनंद भरोसे। नाही, तशा कोणत्याही गोष्टीचं या ठिकाणी नाही, तशी गोष्ट कोणती घडलेली नाहीये। आणखीन सगळी प्रोसेस सुरुवातच व्हायला आणखीन वेळ आहे त्याला। 20 तारखेला मुलाखती आहेत। आता राजू कापसे यांच्या चिरंजीवांनी फॉर्म या ठिकाणी त्या दिवशी घेऊन गेलेत। 18 तारखेला ते जमा करणार आहेत आणि 20 तारखेला मुलाखतीला येणार आहेत सर्वजण। काय हे शिवसैनिक वेळोवेळी याच्या आधी त्यांनी एक बैठक घेतली होती सावली विश्रामगृहावरती, त्यातही राजू कापसे पाटील होते। आताही राजू कापसे पाटलांच्या घरी ते गेलेत। त्यांचं म्हणणं आहे की निष्ठावंतांना जे शिवसैनिक आहेत त्यांना डावलण्यात येतोय आनंद भरोसेकडून। नाही, आता या ठिकाणी नव्या जुन्याचा या ठिकाणी मेळ आम्ही घालून ठेवलेला आहे आणि जो कोणी या ठिकाणी उमेदवारी मागितली म्हणजे उमेदवारी द्यायचा असा विषय नाहीये। बरं, उमेदवारीचे निकष लावणार आहोत। उमेदवारीच्या निकषाच्या अनुषंगाने या ठिकाणी उमेदवारी दिल्या जाणार आहे। जर युती झाली तर युतीमध्ये आपल्याला जागा ह्या कमी येतात, त्या जागा कमी झाल्या तर आपल्या काही आपले जे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर अन्याय होईल। त्यांना तरी कुठेतरी नाही का माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांना कुठेतरी मग समित्यावर ऍडजस्ट करणं, नाही तर कॉप मेंबर म्हणून घेणं, ह्या अशा सगळ्या गोष्टी ह्या होणारच आहेत। नाराजी काही हे सुनियोजित नाही। आता काही जण या ठिकाणी जे चांगलं चाललेलं आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हे सातत्याने या ठिकाणी चाललेला आहे। तर हा हाणून पाडूत आपण आणि या ठिकाणी निश्चित महायुतीचा आणि त्यातली त्यात भगवा फडकवल्याशिवाय या ठिकाणी महानगरपालिकेला शिवसेना भगवा फडकल्याशिवाय राहणार। महानगरपालिकेत परभणीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती व्हावी असं तुम्हाला वाटतंय का? कारण काही वेळापूर्वी पालकमंत्र्यांनी असं सूचक विधान केलंय की भाजप हा शिवसेनेसोबत आघाडी करणार आहे परभणी महापालिकेत। नाही, वरूनच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की या ठिकाणी महाराष्ट्रभर ही शिवसेना आणि भाजप ही युती व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाचे आम्हाला आमच्या नेत्यांनी आदेश जर का दिले शिवसेनेसाठी शिवसेना आणि भाजप युती करा म्हणून, त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही युती करणार आहोत। तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून काय वाटते, युती करावी भाजप सोबत का सोबत लढावं? नाही, आता तुम्ही म्हणजे हिंदुत्ववादी जे मतदान आहे, जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मानणारे जे मतदान आहे, या मानणाऱ्या मतदानावर म्हणजे विभाजन होऊ नये आणि तिसऱ्याचा फायदा होऊ नये या अनुषंगाने युती करणं योग्य राहील। आता नाराज पदाधिकाऱ्यांना काय सांगाल, मेसेज काय? आता नाराज मला तर वाटत नाही कोणी नाराज असेल म्हणून। आता त्याच्यातली प्रोसेसच राहिली, तिकीट नाही भेटल्यानंतर नाराज व्हा तुम्ही। तिकीट भेटायच्या अगोदरच जर का तुम्ही नाराज होत असताल तर याला अर्थ नाही ना। मी तेच म्हणलं ना, बाजी आहे ते मिठाचा खडा टाकू नये कोणी, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे। कोण टाकतं भाऊ नेमकं मिठाचा खडा? आता तुम्ही शोध लावा ना। आता तुम्ही आता तिकडे जाता तिकडे जाता, त्याच्यामुळे नाही का शोध लावायचं की कोण खडा टाकायला आणि काय नाही। ते तोंडावर पक्षाच्या विरोधात भूमिका घेणं वाटते का? काही लोक घेतात म्हणून? नाही, मला वाटत नाही कोणी घेईल म्हणून।
आणि घेतल्यानंतर निश्चित याच्यावर निवडणुका झाल्यानंतर कारवाईही करण्यात येईल. तर हिंदू मतांची विभागणी होऊ नये यासाठी भाजपसोबत युती करावं. काही वेळापूर्वी पालकमंत्र्यांनी शिवसेनेसोबत युती करणार असल्याचं सांगितलंय. आनंद भरोसे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्याकडून ही युती संदर्भात पॉझिटिव्ह भूमिका घेण्यात येते. तर तिकीट वाटप झाले नाही, युती आघाडी झाली नाही, मग पदाधिकारी नाराज का, निष्ठावान नाराज का, असं त्यांनी सवाल उपस्थित केलाय. तर नाव न घेता मिठाचा खडा कोणीही पक्षामध्ये घालू नये असा थेट इशारा नाराज शिवसैनिकांना आनंद भरोसे यांनी दिलाय. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.